वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची ओ वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांग सुंदर उठी शेंदुराची करणी धडके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना स्मृती। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। रत्न खचित पारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे ललिता मुकुट शोभा कुमारा ऋण धुण तेणो पुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। लंबोदर पीतांबर परिवार वंदना शरण तोंड वक्रतुंड त्रिनयना दात्रा माता वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती। गजानन महाराज की जय। समचरण सरोजं सांद्र नीलाबुदाबं जगन निहित पाने मंडनानं तरुण तुलसी माला कंजर कंजनेत्रं सदै धवल हासनं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाणी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ज्ञानीश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची लोकाभिरामं रणरंगधिरमराजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र भगवान की जय। मनोजवम मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजब वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान के सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है। बिन मांगे ही मोहन सब चीज मिल रही है। बिन मांगे ही मोहन सब चीज मिल रही है। अब क्या बताऊं मोहन, अब क्या बताऊं मोहन, आराम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है।
पंढरीनाथ भगवान के। बोलो रे भाई सब संतन के। सियावर रामचंद्र भगवान की। मापति महादेव की जय। सत्य सनातन हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणालय पांडुरंग परमात्मा, चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोठे बाबा, सद्गुरू मुकुंद महाराज येनगावकर या आदी करून संत आणि देवांच्या तसंच समस्त या हिंदू बांधवांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन श्री संत चरित्र ज्ञान कथा यज्ञ सोहळा आणि त्या संत चरित्राचा आजचा आपला 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची सुरुवात संत श्रेष्ठ सर्वात मोठे संत महाराष्ट्रातले कलियुगातले वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हा अनेक राज्यांमध्ये केला, असे असणारे पंढरपूर निवासी संत शिरोमणी नामदेव महाराज. आज नामदेव महाराजांचा विषय असेल. 12व्या शतकामध्ये काही संत झाले, काही 14व्या शतकामध्ये, 15व्या शतकात आणि काही 16व्या शतकात. आणि त्याच्यानंतर मग अनेक संतांचे अवतार झाले. भक्ती रूपाने देव प्रगटले नामदेव महाराजांच्या रूपाने. ज्ञान रूपी अवतार घेतला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने. वैराग्य कसं असतं हे शिकवण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला ते जगद्गुरु तुकोबराय. त्याच्यानंतर हसत खेळत परमार्थ कसा करता येईल याच्यासाठी अवतार घेतला संत एकनाथ महाराज. भारुडांच्या माध्यमातून त्यांनी खूप जनजागृती केली, समाज प्रबोधन केलं. भारुडांचा अर्थ लवकर लागत नाही पण ऐकायला खूप गोड वाटतं. एक भारुड एकनाथ महाराजांचं, ते ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की एकनाथ महाराज कोणाला शिव्या घालताय, कोणाला म्हणतायत नेमकं. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी कटकट करते तिकडेच मरू दे तिला. सासू माझी कटकट करते तिकडेच मरू दे तिला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. सासरा माझ्या गावी गेला तिकडेच कपवी त्याला. नानांचे पोर किरकिर करती, नानांचे पोर किरकिर करती. खरूज भाऊ दे त्याला, खरूज भाऊ दे त्याला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळ्याच मारू दे, एका जनार्दनी सगळ्याच मारू दे. एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव गे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला.
हे भारूड होतं. काय होतं? काय होतं? भारूड. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपू दे त्याला. मग नेमकं सासरा कोणाला म्हटलं? सासू माझी कटकट करते लवकर मरू दे तिला. मग कोणती सासू? ननंचे पोर किरकिर करताना खरूज होऊ दे त्याला. मग कोण ननन? कोणते ननंचे पोर? एका जनार्दनी सर्वेच मरू दे न एकटीच राहू दे मला. मग कोण कोण मरू दे? हे भारूड आहे, हे समजत नाही. मग त्याच्यासाठी एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी खूप गोड सांगितलं. पण आज आपला संत चरित्राचा भात एकनाथ महाराज नाही. एकनाथ महाराज हे उद्या आहेत. आपले इंट्रोडक्शन करून दिलं म्हणजे तुम्हाला बी उद्या बघता बघता आपल्या कथेचा 5वा, उद्या 6वा आणि 7वा संपली कथा. आज संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा महिमा फार वेगळा आहे. नामदेव महाराजांच्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वर आहेत. नामदेव महाराजांच्याच काळामध्ये सावता महाराज आहेत. नामदेव महाराजांच्याच काळामध्ये चोखामेळा आहे, जनाबाई आहे, गोरोबा काका आहे, सखूबाई आहे, जनाबाई. हे सगळेचे सगळे संत मंडळी ही नामदेव महाराजांच्या काळातलीच आहे. आणि नामदेव महाराजांच्याच छत्रछायेखालीमध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा प्रचार प्रसार झालेला आहे. आज मी तुम्हाला एका संत सखूबाईंची चरित्रात्मक एक कथा सांगणार आहे, जी इथं बसलेल्या सगळ्या महिलांना रुचेल, पचेल. आणि ही सखूबाईची कथा ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की लोक महिलांच्या बाबतीमध्ये किती निगेटिव्ह असतात. महिलांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये कसले कसले विचार असतात. सखू इथं जर कोणी सखू असेल तर माफ कर जा बरं का, तुमना संबंध काढीना नाही आटे. सखूबाई नावाची एक मोठी संत होती. लहानपणापासून तिच्या घरामध्ये देव, धर्म, परमार्थ, वारकऱ्यांचं येणं जाणं. खरा परमार्थ जर कुठला असेल तर तो नित्य नियम आणि आपलं जीवन जगणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. सिजनेबल परमार्थ वारकऱ्यांच्या जीवनात नसतो. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये 8 दिवस काकडा नसतो, 12 महिने असतो. वारकऱ्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ हा 8 दिवस नसतो, 12 महिने असतो. कथा असेल, कीर्तन असेल, नामजप असेल, हे सिजनेबल नसतं की श्रावण आला की भोले बाबाचं नाव घेतलं. तसं नाही, 12 महिने जप असतो. आणि सखूबाईंच्या मनावरती तो परिणाम झालेला होता. खरं म्हटलं तर हे वरचा देव करणं, हे फिरणं, ही माळा घालणं हा तर वरचा पंग झाला. पण DNA मध्ये परमार्थ असतो. DNA रक्तामध्ये. जसा तुकाराम महाराजांचा होता, जनाबाईचा होता, नामदेवरायांचा होता, तशी सखू आहे. सखूबाईच्या बी रक्तामध्ये परमार्थ आहे. लग्न झालं, योगायोगाने सासरवाडही चांगलं मिळालं. नवीन लग्न झालेलं होतं, नवीन. आणि नवीन लग्न झालं का मुलीचे जरा नखरे उचलले जातात. आणि जर माणूस तिच्या ताब्यात आला तर मग काही विषयच नाही. पण लग्न झाल्यावर माणसाला खूप टोमणे ऐकावे लागतात. बाईचं कधी ऐकलं, गल्लीतल्या बाया म्हणता हा बैल वय जायला होतो. बाईचं नाही ऐकलं मग ती बाई म्हणते अजून मोठा होईल, त्यांना मायने आले भराई दिले. पण ज्यांचे नवीन लग्न झालेत ना, माझा त्यांना एक सल्ला आहे. घरच्या भांडणांमध्ये, बायकोच्या आणि आईच्या भांडणात तर चांगल्या माणसाने पडूच नाही, कारण त्या अशा भांडतात तशा एक होई जातच. सासू सुनांच्या भांडणामध्ये माणसाने फक्त इतकं म्हणायचं की आपले संध्याकाळी साड्या लेवायला जाणं आहे, लगेच तयारी करीन गाडीमा बट्टच त्या. बाईच्या भांडणात पडू नये, चांगल्याने तर बिलकुल नाही. सखूबाई, सखूचं लग्न लागलं, घर चांगलं मिळालं, नवरा चांगला होता, सासू बी चांगलीच होती. पण या सखूच्या चरित्रातून आपण एक शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या घरातलं दुःख आपण गल्लीत आणत नाही तोपर्यंत लोक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
आपली सून चुकली असेल तिला समजवा. सुनेला काही डाऊट आला तर तिने घराच्या सासूला विचारावं, नवऱ्याला कानात सांगावं. एकदा घरातलं भांडण गल्लीत आलं का ते भांडण तुमचं राहत नाही. आणि लोकच ना, ते टाइमपास आहे. मग तो लोकांना थोडी असं वाटतं की यांच्या घरात सुख आणलं पाहिजे आणि या सासू सुनांचं खूप चांगलं जमलं पाहिजे. लोक ते बटेल आहेत तुमनं घर कवय फुटी. म्हणून घरात सुख असेल दुःख असेल घराच्या आत भोगा, बाहेर आणू नका. बऱ्याच लोकांना ती सवय असते, तसं करू नका. संतांना सांगा, देवाला सांगा, शेजाऱ्यांना सांगता काय? अरे शेजारी आपल्यापेक्षा दुखी आहेत. सखूबाईचं लग्न लागलं आणि योगायोगाने नवीन लग्न लागलं. काही 4-5-6 महिन्याचा कालावधी झालेला आहे सखूबाईच्या लग्नाला. आणि नवीन नवीन सुनेला थोडं दबावात राहावं लागतं. नंतर ती गणगचांड्या दे सासूला, तो काही विषय नाहीये. नवीन नवीन एकदम दबून राहणार ती. आणि त्या वेळेत जर तिला प्रेम मिळालं ना, मग आयुष्यभर दबून राहणार. पण त्या वेळेतच नेमकं सासू तिला उगीरपणा दाखवलं. सखूबाईची सासू थोडी निंदा ऐकणारी होतीच. सखूबाईने सडा टाकायला बाहेर यावं आणि सखूबाईचं नशीब, त्या गावामधून दिंडी जात होती. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. अशी दिंडी चालली ज्ञानोबा तुकारामाची आवाज करत. आणि सखूबाईच्या कानावरती तो आवाज पडला. ती जन्मता वारकऱ्याची मुलगी होती. ती सडा टाकता टाकताच दिंडीमध्ये निघून गेली, तिच्या लक्षात बी नाही. ज्ञानोबा तुकाराम, चालली दिंडी पुढे. आणि हे गावाच्या बायांनी बघितलं शेतातून येताना की अमुक अमुकनी वहू डायरेक्ट दिंडीमा चाल राहणे. डोकावर पदर नाही, हातमा सडाना डबा. आता नेमकं सखू दिंडीमध्ये चालते. ज्ञानोबा तुकाराम म्हणते ती स्वतःला विसरून गेली की मी कुठे काय. आणि आपल्या शरीराचा विसर पडणं ही परमार्थातली पहिली पायरी आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. जे काय खाता माहित नाही, कसे झोपता कसे उठता, काय चाललंय काहीच कळत नाही, ते खरे पारमार्थिक. ज्यांचं देहाकडे लक्ष आहे त्यांच्यावर देवाचं लक्ष कधीच नसतं. मी कसा दिसतोय, मी कशी दिसते. अहो, ज्याच्या नजरेने आपलं कल्याण होईल तो तुमचं रूप कधी बघतच नाही, तो तुमचा भाव बघतो. रूप बघणारे समाजवासी असतात की त्यांना रूपा व्यतिरिक्त काही दिसतच नाही. मग हे नवरा बायकोचे भांडणं का होतात? कारण लगीनमा ती एकदम बारीदिकस मेकअप बिकअप करीसन, लगीन नंतर ती पण मग ते नाईलाज तीन संगे राहणं पडी. मग तसा तट वागत तीन संगे, मला गरज नाही तो नाही. सखूबाई दिंडीत चालली गेली आणि त्या शेतातून येणाऱ्या बायांनी सासूला सांगितलं, अ गंगू काय, अरे तू भाऊ चन्नी गई, चन्नी गई कोण सांगे माहित नाही, पण दिंडीमा चाल रहा तिथे. नाही 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 मन भाऊ अशी करावं नाही. अहो तिचं आता लग्न झालंय, ती कसं काय जाईल. अहो ती मागे सडा सारवण करते. नाही 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 नाही, आम्ही आमना डोळ्यात गैद केले. आणि मग सासूने आवाज दिला, बेटा सकू. आणि मागच्या दारातून सकू आली ताई. आता या वावर माहिनी बाया या डोळ्या पुशेत. आता ही सकू थोडी होती, हा परमात्मा होता. काय म्हणता आत्या? आत्या म्हणे ते डबल आहे बरं. आता आई डबल ते आपलं जे म्हणे, म्हणजे सकू बी आपली जे, म्हणजे तिला डबळावर भरोसा आहे पण तिने ओवर भरोसा नाही. अच्छा गणकच डबळा आहे दाटे. त्या सखूने 4-6 महिन्याच्या नंतर जेव्हा ती सकू परत आली परमार्थ करून, तर देवाने विचार केला आता या घरामध्ये 2 सकू दिसणं चुकीचं आहे. म्हणून जशी सखू घरामध्ये आली
तसा परमात्मा लुप्त झाला. पण याच्या पुढचं जे वाक्य आहे हे फार महत्वाचं आहे की देव आपल्या भक्तासाठी काय करतो रविदादा. तर देवाने सखूसाठी, जी सखू पंढरपूरला गेली होती तिच्यासाठी विठ्ठल पांडुरंग परमात्म्याने 3 महिन्याचा गर्भ आपल्या पोटात ठेवला होता. हे करतो देव भक्तासाठी. सगळे बायकोचे कर्तव्य पूर्ण केले माझ्या पांडुरंग परमात्म्याने, फक्त तिने माझं नामचिंतन आत्मकल्याणासाठी केलं होतं, लोकांनी बघावं म्हणून नाही. तर काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. देव सर्व काही करायला तयार आहे. अहो सज्जन कसायला मांस विकू लागलं माझ्या देवाने. तुम्ही म्हणणार मांस खाणं तर पाप आहे. हो पाप आहे, पण त्याचा तो धंदा आहे आणि धंदा इमानदारीने करणं ही सुद्धा भक्तीच आहे. मग तो धंदा कोणताही असो. जेवढे सटका मटक्यावाले इमानदार आहे ना तेवढे आम्ही नाही. आमचा तरी एखाद्या वेळेला निर्णय चुकून जाईल, आमची तारीख चुकून जाईल, पण सट्ट्यावाल्यांची तारीख चुकत नाही, सट्ट्यावाल्यांचा आकडा चुकत नाही. आणि आकडा लागानंतर त्या पैसा देवाला नाही म्हणतच नाही, ते असले देणंच देणं इथला इमानदार राहतच त्या. म्हणजे बघायला ते 2 नंबर आहे पण त्याच्यात बी 1 नंबर आहे. 1 नंबर दिखस, पण तुम्ही एखाद्याला पैसा दी दखा आणि त्याला मागायला जावा तो तुम नरचडी बटस. हा मी तर त्या मताचं आहे, भूखे सोएंगे किसी से पैसा लेंगे नहीं और किसी को देंगे भी नहीं. आपलाच पैसा द्यायचा आणि आपणच भिकाऱ्यासारख्या मागायचा नकोच भो. जेव्हा तुम्ही गरीब होते, जेव्हा तुम्ही 1 पोट रुपयाची उपाशी झोपत होते, जेव्हा तुम्ही संघर्ष करत होते तेव्हा तर तुम्हाला कोणी मदत केली नाही. आता कोण मदत करेल. अहो त्या गरिबीतून आपण वर आलो, आता गरज नाही. आता आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी रहिवास, आम्ही त्याला शरण गेलोय. आता आम्हाला कोणाचीही गरज नाही. सज्जन कसाई पंढरपूरमध्ये मांस विकत होता. एवढी गर्दी पडली सज्जन कसाईच्या दुकानावरती का त्याला ते मोजताच येत नव्हतं. कधी 1 किलो टाकायचा, कधी अर्धा किलो टाकायचा. त्या गर्दीमध्ये त्याला ते तर देवाने सांगितलं हे सज्जना. तर देवाने शालिग्रामचं रूप घेतलं आणि देवाने सांगितलं आता तू फक्त तिकडे मांस टाक, इकडे मी तुझ्या पारड्यात वजन करून बसतो, जितकं मांस टाकणार तितक्या आकाराचा मी इकडे होऊन जाईल. अजून काय करायला पाहिजे देवाने सांगा ना. सर्व काही परमात्मा करतो, फक्त अंतकरणातला भाव हा फार विशेषत्वाने महत्वाचा असतो. जोपर्यंत रक्त शुद्ध होत नाही तोपर्यंत बुद्धी शुद्ध होत नाही. बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय आत्मा शुद्ध होत नाही. आत्मा शुद्ध झाल्याशिवाय वाणी शुद्ध होत नाही. आणि वाणी शुद्ध झाल्याशिवाय नामचिंतनाचं तप वाढत नाही. आणि जोपर्यंत ते तप वाढत नाही तोपर्यंत परमात्मा तुमच्याकडे लक्ष देणार नाही. ही जी क्रिया चाललेली आहे ना सकाळी उठल्यापासून, ते देव धुणं असेल, मग ती अगरबत्ती लावणं असेल, मग ते सकाळी उठून भोलेनाथांवर पाणी टाकणं असेल, जे काय असेल नसेल, हे सगळं शारीरिक क्रिया आहे. मानसिक क्रिया काय तर नामचिंतन नामस्मरण ही मानसिक क्रिया आहे. ही किती करतो नाही तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चारही भावंड आळंदीमध्ये जेव्हा पाठीवरती मांडे भाजले माऊली ज्ञानेश्वरांनी, तेव्हा सगळ्या समाजाने मान्य केलं की आता हे खरंच देवाचे अवतार आहेत, आता यांना छळण्यात काही मजा नाही. ज्या विसोबा खेचराने काल आदिशक्ती मुक्ताबाईंचं खापर फोडलं होतं, ज्याने संत ज्ञानेश्वरांना फार मोठा त्रास देण्याचं षडयंत्र रचलं होतं, तो विसोबा चाटे आज मुक्ताबाईच्या पायावर लोटांगण घेतोय. आणि लोटांगण घेतोच नाही तर मुक्ताबाईला गुरु म्हणतोय. आणि विसोबा खेचर हा गुरु त्या मुक्ताबाईला स्वतः आत्मसमर्पित आपलं करतोय. या सर्व कथांमधून तुम्ही एक गोष्ट अशी अंतकरणाला गाठ बांधली पाहिजे की त्रास देणारा हा किती मोठा असू द्या, विरोध करणारा हा किती मोठा असू द्या, पण तुमचं कर्म जर चांगलं असेल
तर सत्य संकल्पाचा दाता नारायण तुमच्या चांगल्या कार्याला परमात्मा तुम्हाला सहकार्य करतो. आणि देवाशी जर तुमचं चांगलं असेल तर जमिनीवरचे माकडं तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. हे मरेपर्यंत लक्षात ठेवू जा. फक्त त्याच्याशी कनेक्शन चांगलं पाहिजे. त्याने म्हटलं पाहिजे की हा माझा भक्त चांगला आहे, हा चांगलं काम करतो, याचं कर्म चांगलं आहे. आणि जर फक्त शारीरिक चांगलं कर्म असेल आणि अंतकरणामध्ये जर पाप भरलं असेल तर सावधान, तुम्ही देवाला फसवू नाही शकत. देव मूर्ख थोडी आहे. काय कळत नाही त्या परमात्म्याला, सर्व काय कळतं.